नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आणि नवरात्राच्या सर्वांना माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. नवरात्रात खूप जण उपवास करतात, धान्य फराळ करतात, एक वेळेला जेवण करतात किंवा बसता उठता उपवास करतात. तर आता उपवासासाठी काहींना गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात, मग काहीतरी खाणं पण गरजेचं असतं. तर आज आपण करणार आहोत रताळ्याचा कीस. मागे एकदा मी ह्याची रेसिपी टाकलेली आहे, डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, पण आता परत जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही बघा. आवडला तर लाईक करा. आधी रताळं मी सालासकट स्वच्छ धुवून किसून घेतलं आहे. तुम्ही पाहिलं असेल पहिल्यांदा त्याच्यात किती गढूळ पाणी निघालं. पहिल्यांदा हे रताळं मी असं किसून घेतलेलं आहे. किसणीनं मोठे जिथं होल आहेत हे बघा, या साईडनं मी किसून घेतलं, त्यामुळे किस असा मोठा मोठा झाला आहे. आणि तो पाण्यात टाकायचा आहे का नाही तर तो लगेच काळा पडतो. आणि अगदी स्वच्छ 3-4 वेळेला धुवायचं आहे, म्हणजे त्याच्यातलं स्टार्च पूर्ण निघून जातं आणि तो कोरडा होतो. त्यामुळे ते स्टार्च निघण्यासाठी जोपर्यंत स्वच्छ असा पांढरा रंग येत नाही तोपर्यंत नळाखाली धरायचं आहे. चक्क नळाच्या पाण्याने स्वच्छ असा चाळणीमध्ये टाकून आपण तो धुवून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, अगदी आता त्याचा रंग बदलला, एकदम पांढरा दिसायला लागला आहे तो. आता ते मी नळाखाली धरून अगदी स्वच्छ जोवर पांढरं होत नाही तोवर ते धुवून घेतलेलं आहे, निथळलं आहे. आणि एका बाऊलमध्ये घेऊन त्याच्यामध्येच मी दाण्याचा कूट, साखर आणि चवीनुसार मीठ मिक्स केलं आहे. दाण्याचा कूटसुद्धा मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून म्हणा. मिरच्या बारीक केल्या आहेत, कोथिंबीर धुवून कापून घेतलेली आहे. आता इथं 2 चमचे साजूक तूप घातलं आहे. जिरे चांगले फुलून आल्यानंतर मिरच्या घालून छान त्या परतल्या आहेत. अगदी खमंग परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे सगळा रताळ्याचा कीस, ज्याच्यात आपण दाण्याचा कूट वगैरे घातला आहे, तो मिक्स केला आहे. रताळं फार पटकन शिजतो. थोडंसा पाण्याचा हपका मारून त्याच्यावर झाकण ठेवलं आहे. झाकणामुळे तो शिजण्यास मदत होते आणि 2-3 मिनिटांनी तो शिजला की झाकण काढून परतायचा आहे थोडासा. झाकण एक 2 ते 3 मिनटामध्ये तो अगदी छान शिजतो आणि अगदी खूप शिजलेला पण छान नाही लागत, थोडासा असा छान लागतो. त्याच्यावर थोडासा लिंबाचा रस टाकला आहे. सर्व करताना त्याच्यावर ओला नारळ खोवून कोथिंबीर टाकून सर्व केलेला आहे. जर तुम्हाला माझी ही डिश आवडली तर माझं यूट्यूबवरील चॅनल आणि फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका हं. अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपमध्ये जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला, ऐकायला व शिकायला मिळणार, होय की नाही? मग करा ना सबस्क्राईब, वाट कशाची पाहता. चला तर लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.